तर नमस्कार मित्रांनो, तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही जातोय पुण्याला. तर आपला भाऊ पोलीस झालाय बघा वाटी. तर त्याला आपण सोडायला जातोय तिकडे. तो आता आपल्या वर्दीवरती जॉईन होणार आहे. तर आम्ही आता पण आमची गँग सगळी चालली आहे. आपला त्यातच एक महत्वाचा विषय म्हणजे आमच्या काम जरा मला बोलायला दिसली की Yes, नाही. yes. तर आता आम्ही निघालोय सगळेजण आणि आपल्या भावाचा पण आज बर्थडे आहे. तर आज तर भाई फोडणी तर भाई द्यायचीच आहे. पण बघूयात आज काय देतो आपल्याला काय नाही. ते आपली पूर्ण नाईट आपली रनिंगला जाणार आहे. थांबून थांबून खाऊन पिऊन तर आपला ब्लॉग पण खूप दिवसांनी येतोय. तर भरपूर ब्लॉग शूट पण केले होते, पण ते एडिट म्हणजे ड्रायव्हर आपण हे केलेलं सांग polish केलेली आहे. नको रे नको. तर आपले क्रिकेटचे ब्लॉग भरपूर शूट केले होते, पण ते मॅच हरल्यानंतर माझी इच्छा नाही झाली की अपलोड करायची. त्यामुळे ते अपलोड नाहीच केलेत मी. पण हा आपण ब्लॉग एका दिवसाचाच आहे. तर आपण बघूया आपण दिवसभरात काय काय करतोय ते. आणि आपल्या भावाला आज मोठी फोडणी द्यायचीच आहे बघा. गोंडस शहरात दिसतोय, पण तुम्हाला थोड्या वेळातच काय रूप दिसेलच त्याचं. तर तुम्ही बघत राहा लास्ट पर्यंत. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू डायरेक्ट. आता आपण जातोय केक घ्यायला. आपल्या भावाचा बर्थडे आहे ना, तो आता आपण डायरेक्ट आता बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं आहे. आणि आपण डायरेक्ट आपण नॉनस्टॉप निघणार आहोत पुण्यासाठी. तर चला आपण भेटू नंतर. तर गाईज आता आम्ही फायनली परत एकदा CNG टाकायला आलो, कारण आमचं CNG खूपच लो आहे. CNG टाकायला आलोय. आपला राज खूप फंटरच आहे, त्याच्यामुळे आपल्याला लगेच मिळणार आहे CNG टाकून. तर गाईज आपली परी हे बघा, आणि आपले सगळे फंटर लोक आणि आपले पोलीस. आणि काय टाकलं नाही कौशलचं. बरं नाही, बरोबर आहे कौशल. चलो चलो गाडीवर घे. चलो स्प्रे भी आहेत ना 4-5. ठेव गाडीवर ठेव. नाही हातावर घे. तू एवढी सजावट केलीस असं चांगलं नाही सुद्धा व्हिडिओ. यावा रे परलू यावा. चलो फोटो काढी आधी. व्हिडिओत घ्या. चल काप. टू यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कौश्य. केक लाव तोंडाला लावे. बघा या स्वानंदला मी सांगतोय लावू नकोस सांगतोय तर लावला. मी कौशल त्याला सांगितलं होतं सगळ्यांना लावू नकोस. आणि हे केक बी काय भरवत नाही, डायरेक्ट सुरुवात केला नाही आहे खायला. आता काहीच आमचं काय मॅटर झालं तर आमच्याकडे पोलीस आहेत शिवलकर सोडवायला आम्हाला. आता तू पण सुरुवात करायची आज. घे त्याला ताब्यात. तो पळायचा नाही कौशल, तो पळायला नाही आहे. इमानदारी तिकडे नाही थांब. आता त्यानं रंगवणारच का. तर गाईज आम्ही फायनली पुण्यात एंट्री केलेली आहे. पण मी आता माझं तोंड टाकू शकत नाही, कारण मी झोपलो होतो. पण आपले माझे सर्व भाव सगळे माझा जीव धोक्यात न टाकता मला झोपायला दिलं सुखरूप. आणि सगळ्यांनी मला सुखरूपला, खास करून स्वानंद शिवलकर खूप ड्रायव्हिंग केलं असं बोलतोय, पण पाठी झोपला आता. आणि रुपेशने पण खूप ड्रायव्हिंग केला. तर कौशलने पण केला. मग कसं मला माहितीच नाही. तर आता आम्ही डायरेक्ट रूम वरती जाऊन आपण भेटूया. आणि हे कसं नजारा कसा आहे फक्त तुम्ही मला सांगा. पण जे रात्रीचे मेन पॉइंट होते मी यांना सांगितलं होतं की सर्व माझा मोबाईल घेऊन शूट करा. पण या माणसाने काही केलं नाही. आम्हाला मोबाईलचा लॉक माहिती नव्हतं. लॉक नाहीच आहे भावा या नवीन मोबाईलला. नो शीट. कौशलला सांगत होतो
इकडचं वातावरण तर खूपच छान भारी झालंय. रात्रीचे पॉइंट घेता ना भाई कसला वाटलं असता. आता आम्ही बरोबर 20 किलोमीटर मागे आलेलो आहे. चाय प्यायला उठला असता गिटार बघितलं होती. स्वानंद वरती आहे ना जरा, तुला घेतो ना. आता माझी मनीषा आणि आपले भाऊ आम्ही आता सोडून आम्ही लगेच निघणार आहोत. आता आमचं मॅटर झालं की हेच आम्हाला सांभाळणार आहे सगळ्या गोष्टी. एका भावाला खांद्यावर घेणार. एका काय बोलतोय, एका भावाला सोडून एका भावाला खांद्यावर घेऊया. खांद्यावर घ्यावीया. आणि आता आपला रुपया कामातच आहे खूप, बिचाराला झोप आली आहे. येताना मला ड्रायव्हिंग करावं लागणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नंतर. तर आपण भेटू डायरेक्ट आता रूम वरती. चलो, तर आम्ही आता काहीच कुसेगावला आलेलो आहे. तर आपल्याला आपलं भानोबा मंदिर कुसेगाव असं खूप छान मंदिर दिसतंय. तर आपण आता दर्शन घेऊन आपण डायरेक्ट आपल्या कामासाठी पुढे निघालेलो आहोत. आणि खूप छान असं गाव आहे हे कुसेगाव. पुसेगाव ऐकलं होतं, पण एक कुसेगाव हे पहिल्यांदा ऐकतोय. पण खरंच खूप छान आहे. गणपती पुढे सरळ जायचं. आपण भेटू ना नंतर. तर गाईज आता आमच्या मागे आहे बर्थडे बॉय कौशल मयेकर उर्फ डुक्कर. काय बोलतोयस? डुक्कर. तर आता आम्हाला जवळजवळ मिनिमम 6 ते 7 तास झाले आहेत. पण आम्हाला कौशलकडनं अपेक्षा होती की कौशल आम्हाला काहीतरी देईल. जर आमच्या ड्रायव्हरांना मिनिमम तरी एक रेडबुलची बाटली तरी देऊ शकत होता, पण अजूनपर्यंत ते पण दिलं नाही कौशलने. कौशल तुझ्याकडे अपेक्षा खूप होत्या. काय हो देणार आहे कधी देणार आहे पैसे तर तिकडे खड्डा मारून पैसे आणि काढणार. आपला भाऊ आता आपल्याला जीपे दाखवतो. आता बघूया, 1 सेकंड वेट करा सर्वजण, लगेच दाखवू, वेळ नाही तेवढा. 1 रुपया ठीक आहे. सेकंड अकाउंट स्वानंद शिवलकर पुढे पैसे करू शकतो. कौशल आता तो दाखवून तिचा बॅलन्स आणि दाखवून. दुसऱ्या अकाउंटला किती 21 रुपये. आता आणि हा माणूस आहे गॅरेजला कामाला आहे. कुठच्या शोरूमला? होंडा ना, मारुती सुझुकी. मारुती सुझुकी. मॅनेजर आहे म्हणतात. आणि मॅनेजर आहे आणि 9 रुपये. आणि आता एक काम करूया, आपण सगळ्यांनी 10,000 रुपये काढून देऊया, म्हणजे जाताना याला बसनी जाऊन दे. 100% बसनेच पाठवायला. 10,000 रुपये प्रत्येकाने सर यानं काढूया. पार्टी पुण्यात दिला नाही की तर हा चालत येऊ शकतो किंवा लिफ्ट 100% दाखवून तो येऊ शकतो. काय त्याचं काय आम्ही सांगू शकत नाही, कसा पण होऊ येऊ शकत नाही. मी पण आता खूप जागरण कंटाळलोय केले आहे त्याला. तुझ्यावर. झोपायला मला वेळच नाही भेटलाय. तर आपण भेटू आता डायरेक्ट रूम वरती. काय कौशल कुछ बोलना चाहेगा? आम्ही कुछ नाही बोल सकता हो. झोपा काढून दिल्यावर चलो आपण भेटू आता पुढे डायरेक्ट. काय इंटरेस्टिंग असं काय असेल तर तुम्हाला नक्की दाखवेन इकडचं. मला पण माहिती नाही, जाता जाता रनिंगला काय चांगलं दिसलं तुम्हाला नक्की दाखवेन. जे मेन होतं ते सर्व मिस केलं रात्री मी, कारण झोपलो होतो. काल पण मॅचला गेलो होतो मुंबईला, नंतर रात्री आलो, झोप नाही पूर्ण झाली होती. स्वानंदानी आज पण बघूया. स्वाउटला आज रात्री बघूया. जर अगदीच जर लेट झालं निघायला तर नक्की मी ते दाखवेनच तुम्हाला सर्व. चलो डायरेक्ट भेटू. तर काय आता आम्ही फायनली पोहोचलो. खूप वैतागलेलो आम्ही. प्रवास करून थोडा वेळ जरा आराम करून नंतर आम्ही निघणार. येस, फ्रेश बिश होणार मस्तपैकी. आणि आमचा बर्थडे बॉय दिसतोय काय माहित नाही. तर आपण 2 रूम बुक केलेले आहेत. ही एक आहे, ही एक आपली रूम आहे. तर फायनली AC रूम घेतलेला आहे. आणि नंतर बघू. आज रात्रभर ड्रायव्हिंग करून आलो. आता परत आम्हाला लगेच निघायचं आहे. किती 12 वाजेपर्यंत आम्ही लगेच निघणार आहोत. तर बघूया, आपण भेटू नंतर. तर काय आता फायनली आम्ही आराम करायला आलेलो आहे मस्तपैकी. गुबगुबीत आम्हाला गादी भेटली आहे. तर आम्हाला थांबायला तर मिळणार नाही, तर आम्हाला लगेच निघायचं इकडनं. तर बघा चॉकलेट बॉय एक आहे, कौशल पण आहे. आम्ही 3 जण एका रूममध्ये
आणि ते तिघे जण एका रूममध्ये आहेत. तर हे रेडबुल आहे, रेडबुल नाही सॉरी मॉन्स्टर आहे. तर आता मस्त आंघोळ बिंघोळ करून आम्ही लगेच निघणार आहोत. कुठे जायचं आपल्याला? असं कुठच्या पॉईंटवर जायचं आहे? सिद्धटेकला आम्ही जाणार आहे. तिकडे काय काय आहे? गणपतीचं मंदिर आहे. जर आपल्याला तेवढा टाइम भेटेल तर सिद्धटेकला जाणार, नाही तर आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप रत्नागिरी हायवे. चलो बघूया पुढचा काय प्लॅन आहे, अजून आम्हाला माहित नाही. कारण भावाचा बर्थडे आहे. भावाचा बर्थडे आहे. 5 वाजता पूर्ण आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जायचं आहे. 5 वाजता निघायचं आहे. तर आम्ही त्याला सोडत नाही आहे. त्याला आम्ही खास तो आमच्यासाठी म्हणून आमच्या शब्दाखाती तो आलेला आहे. आणि तो रात्रभर ह्या स्मितला आणि फसवत होता, येणार नाही. तर चलो आता डायरेक्ट आंघोळ बिंघोळ करणार आहे. लगेच आम्ही आता जम्बो वडापाव खायला जाणार आहे. जम्बो वडापाव इकडचं फेमस आहे. तर बघूया तिकडे जाऊन आपण भेटू आणि कसं आहे तर नक्की तुम्हाला मग सांग. तर गायज आता फायनली फ्रेश विश होऊन आलेलो आहे. तर सगळे नटून थटून रेडी आहेत. तर आता आपण निघणार आहोत डायरेक्ट. आता भावाला सोडणार SRPF मध्ये आणि आम्ही नंतर पुन्हा डायरेक्ट रत्नागिरी. तुमच्या आमच्या बर्थडेसाठी आम्ही खास आलो आहे. खास आवडलो आहे. बर्थडेसाठी खास इथे आलो आहे आम्ही. आणि थोड्याच वेळात आम्ही इकडून निघणार रत्नागिरीला. आणि आपला पोलीस आता राहणार आहे. चलो लेट्स गो. रुपेश कांबळे कुछ बोलना चाहेगा? क्या चल रहा है आजकल? क्या चल रहा है? फॉक चल रहा है. फॉक. तर काय आता आपल्या भावाची शेवटची बॅट. सॉ रडतोय. स्वानंद भाई. भाव असतो भाई. स्वानंद रडतोय. आता भावाला आपल्या किती महिन्याने भेटायचं आहे? 9 महिन्याने. आपला भाऊ गेलेला आपला आता भरतीला. आता डायरेक्ट 9 महिन्याने भेटणार आपण. काय रे? तर आपला भाऊ रडतोय, इमोशनल झालाय. आणि आपले बंधुराज मागे आहेत. ठीक आहे. चलो आपण आता भेटू नंतर. तर गाईज आता आम्ही खूप वेळानंतर आम्हाला CNG मिळाला आहे. तर CNG टाकायला आलो आहे. तर 2-3 गाड्या आहेत मध्येच. तर मगाशी पण इमोशनल झाला होता, त्यामुळे काय शूट केलं नाही त्याच्यानंतर. तर डायरेक्ट आता इकडे आलो आहे CNG त्या पंपात. आता डायरेक्ट आम्ही जाणार आहोत मस्तपैकी जेवायला. जेवून बघूया कुठे आता चांगलं. इकडे आम्हाला काय माहिती नाही आहे कुठे काय जेवण चांगलं मिळतं काय नाही. पण आता बघूया रस्त्यात कुठचं चांगलं हॉटेल भेटलं की आम्ही तिकडे थांबणार आहोत. आणि जेवून बिवून डायरेक्ट रत्नागिरी. तर बघूया पुढे काय होतंय. तर तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. तर गाईज एकदम खूप छान लोकेशन असं आम्हाला भेटलंय. सालपे घाट एक नंबर व्ह्यू आहे इकडे. आणि व्ह्यू मध्ये हे एन्जॉय करतात सर्वजण, पण मी दाखवू शकत नाही. कैसा है व्ह्यू? इधर तलाव भी आहे. तू आहे बुडशील, तू काढणार कुठून? नको डुकरा चिखला. आता आम्ही 5 किलोमीटरवर आमचा धाबा आहे. त्या धाब्यावरती आपण डायरेक्ट भेटू. तर गाईज आता आम्ही फायनली धाब्यावरती जेवायला आलो आहे. हे दाखव. एक व्हेज आहे ते दाखव. बघा पहिलं काय ते सूप आलं होतं वाटीत ना. नाही पण व्हेज आहे ते दाखव. घरात विश्वास बसणार नाही. मंगळवार आहे. स्वानंद व्हेज खातो आहे. तू बोल ना असं. मी व्हेज खातो आहे आणि बाकी सगळे चिकनवाले आहेत. म्हणजे नॉनव्हेज म्हणलो मी पण व्हेजच आहे भाई. हा मटन थाळी खातो आहे. एक आहे नॉनव्हेजचा आहे. आणि हे काय गट झालं. 3 सूप जे आले होते तिन्ही पण एकटा व्हायला. तिन्ही पण रेकॉर्ड ब्रेकर आहे भाई. बघूया आता आमच्या पण थाळी येत आहेत. आपण भेटू. तर गाईज काल खूप आम्ही लेट आलो घरी, त्यामुळे ब्लॉग पण एंड करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे खूप काल दमलो पण होतो आम्ही. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि चॅनेलवरती कोणी नवीन असतील त्यांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.